नरसापूरमध्ये एका 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि तेही एका 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने हे सगळं घाणेरडं कृत्य केलंय. आणि मला हे कळत नाहीये, हे सगळं आपल्याला माहीत असून तो आरोपी सापडला असून आपल्या सरकारला किंवा आपल्या न्यायव्यवस्थेला त्या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी इतका वेळ का लागतोय. मला तर असं वाटतं ना की त्या म्हाताऱ्याला पकडून त्याला सगळ्या माणसांनी भर चौकात कापून टाकला पाहिजे, जाळून टाकला पाहिजे. त्याची सुद्धा त्याच घाणेरड्या पद्धतीने हत्या करण्यात आली पाहिजे, तरच हे सगळं कुठेतरी थांबेल. आज ही पहिली केस नाही आहे जी महाराष्ट्रात घडते. अशा अनेक केस, अनेक लहान मुली ह्या अशा घाणेरड्या कृत्याच्या बळी पडलेल्या आहेत. अरे त्या लहान मुलीला काय फील होत असेल यार, तिला काय वाटत असेल, तिला ना ह्या गोष्टींची कल्पना आहे तिच्यासोबत काय चाललंय आणि हत्या करून टाकण्यात येते. त्या आईला, तिच्या आईला काय फील होत असेल. मी पण एक आई आहे, मला एक मुलगा आहे, पण तरीही तुम्हाला माहिती आहे आजच्या समाजात मला मुलगा असून सुद्धा मला त्याला बाहेर पाठवायला भीती वाटते. तो शाळेतून आला, तो कुठे बाहेर खेळायला गेला, तो कुठूनही आला तरी मी त्याला विचारते, बाबू तुला कोणी बॅड टच नाही ना केलं, कोणी इथे टच नाही ना केलं, तो कोणी तिथे नाही टच केलं ना. सो मला मुलगा असून पण मी एवढी काळजी घेते. मग त्या मुलींच्या आईला काय फील होत असेल. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्यांची दखल आपल्या सरकारने घेतली पाहिजे. ही मी एक आई म्हणून तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते की ह्या सगळ्या गोष्टी थांबवायला हव्यात, थांबल्याच पाहिजेत. तर एक स्त्री, एक मुलगी खूप सुखाने, खूप समाधानाने या समाजात वावरू शकेल. सो प्लीज त्या नराधमाला यावेळी तरी अशी शिक्षा द्या की अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवेल आणि अशी घाणेरडी कृत्य करायच्या आधी 100 वेळा नाही 1000 वेळा विचार करेल.